कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। माझं प्लीज ऐकून घे आशू, तू माझं ऐकून घे। या मुलीकडनं माझ्या काही अपेक्षाच नाहीयेत, पण आशू तू, अरे एवढी मोठी गोष्ट झाली ज्याने तुझं अख्खं आयुष्य बदललं, ती तू आमच्यापासून लपवलीस? नाही। हा ठीक आहे, तुला असं वाटलं असेल की मला राग येईल, मी चिडेन, पण मग भाऊंशी बोलायचं होतंस, काकाला सांगायचं होतंस, उर्मिलाशी बोलायचंस, पण तू कोणाशीही बोलला नाहीस। तुझी शपथ मला सांगायचं होतं, मला तुलाच सांगायचं होतं, पण एक गोष्ट लक्षात घे, या गोष्टी फोनवरनं सांगणं कसं वाटतं, गैरसमज होऊ शकतात, त्यातनं भांडणं होऊ शकतात, म्हणून मला प्रत्यक्षात भेटून बोलायचं होतं हे सगळं। मग जेव्हा आम्ही तिथे आलो होतो तेव्हा का नाही बोललास? तुम्ही आला होता, मग तुम्ही ब्रेकफास्ट केला, सगळे किती खुश होते, म्हणून मी काही बोललो नाही तेव्हा। आणि मला मान्य आहे, मी जस्टिफिकेशन नाही देते, मला मान्य आहे मी तुम्हाला उशिरा सांगितलं, माझी चूक झाली, पण ही गोष्ट लक्षात घे की यात शिवाची फक्त चूक नाहीये। कशी चूक नाहीये? कीर्ती भाऊ प्लीज प्लीज आता तरी मला अडवू नका। अजून किती दिवस आपण सगळ्यांनी ही लपवाछपवी सहन करत राहायची आहे? ती दिव्या जेव्हा गणपतीच्या दुसऱ्या दिवशी घरी आली होती ना, तेव्हाच या मुलीने आशूला घरी पाठवायला हवं होतं, हो ना? म्हणजे एक मिनिट, शिवा मला बोलली होती की तू जा, पण मीच म्हटलं मी इथे थांबतो, इथे एक तर करायला कोणी नव्हतं। भाऊ, माझं बोलणं झालं होतं तुमच्याशी, आणि तिथे सणाचे दिवस होते म्हणून। अच्छा, म्हणून तू थांबलास? छान, म्हणजे ती दिव्या तिथे समोर असताना तुला त्रास झाला असेल, राग आला असेल, आणि तरीही तू थांबलास। हा सगळा तुझा चांगुलपणा आहे, पण या चांगुलपणाचा फायदा शिवाने घेतला। का तिने तुला जाऊ दिलं नाही? एवढंच नाही, तिने गोष्टी आमच्यापासून लपवल्या सुद्धा। सीताई, मला लपवायचं नव्हतं, आणि यात आशूची काहीच चूक नाहीये, सगळी चूक माझी आहे। मी पाठवायला हवं होतं त्याला। पण पाठवलंस का? नाही ना? कसं पाठवशील? तो जर इथे आला असता तर तुझ्या घरची कामं कोणी केली असती? काही संबंध नाहीये ताई, तू उगाच काहीतरी कुठलाही विषय कुठेही नेऊ नकोस प्लीज। एकतर शिवा आपल्या घरात जशी कामं करते, सगळ्यांना मदत करते, तशी मदत मी तिथे जाऊन केली तर काय बिघडलं? खरंच सॉरी सीताई, मी नाही असं करणार, परत मला माफ करा। किती वेळा आणि कशासाठी माफ करायचं तुला शिवा? आणि माफ करून सुद्धा पुन्हा तेच, पालथ्या घड्यावर पाणी। पण ह्यावेळी तुझ्या चुकीला माफी मिळणार नाही। ऐक ना प्लीज। नाही बोलायचं मध्ये, नाही बोलायचं। माझ्या मुलाला झालेला त्रास मी विसरू शकत नाही, त्यामुळे हिला मी कधीही माफ करणार नाही। सीताई, बास, विषय एकदम बंद। आम्ही दोघी जर या घरात राहणार असू तर मला हिचं तोंडही बघायचं नाहीये। कसला विचार करताय? प्रश्न चुकीचा विचारला मी, हो ना? तुम्ही कसला विचार करणार? तुमच्या सुनेचा। शिवावर कसा अन्याय होतोय आणि मी तिच्याशी कशी वाईट वागतेय, हो ना? पण तिचं वागणं बरोबर वाटतं तुम्हाला? सीता, अगं आशूने सांगितलं ना, शिवा त्याला पाठवत होती पण तो नाही म्हणाला। मग आता आपण शिवाला कसं काय दोष देऊ शकतो? सीता, तू असं कधी वागली ना, तू अशी नाहीयेस सीता। मी नाहीच आहे अशी, मला असं वागायला आवडत सुद्धा नाही, पण ही मुलगी वेळोवेळी मला असं वागायला भाग पाडते।
आणि मी काही तिला असं म्हटलं नव्हतं की तू या घरातून निघून जा, हाकलून दिलं नव्हतं. मी फक्त एवढंच म्हटलं की मला तिचं तोंड बघायचं नाही. हेच चुकतंय. हे बघा, तुम्ही जर आशू आणि शिवाचं लग्न लावून दिलं नसतं ना तर आज ह्यातलं काहीही घडलं नसतं. त्यामुळे तुम्ही मला बोलू नका. पण ह्यावेळी तुझ्या चुकीला माफी मिळणार नाही. आम्ही दोघी जर या घरात राहणार असू तर मला हिचं तोंडही बघायचं नाहीये. सॉरी शिवा. अगं मी ना आईला समजवण्यात कमी पडलो ग. ठीक आहे रे आशू, तू तुझ्या परीने सगळ्या गोष्टी केल्यास. काय आता माझीच चूक होती तर तू बाजू तरी किती घेशील माझी. मला ना एक गोष्ट कळत नाही. आपण तिकडे असताना सगळं किती चांगलं असतं आणि इथे आल्यावर सगळं बिघडतं. अगं काय म्हणजे का राग आहे आईला तुझ्यावर एवढा? आणि ऑनेस्टली ना तिने असं कधीच केलं नाही कोणाबरोबर. तिचा कधीच कोणावर असा राग नाही, तिच्या स्वभावातच नाही येते. पण तुला सांगू का, एखादी आई कधीच चुकू शकत नाही. अगं त्यांचा राग सिच्युएशनवर आहे. ज्या पद्धतीने आपलं लग्न झालं त्या सगळ्याचा राग आहे त्यांना. पण आता काय करायचं? लढत राहायचं. माझे पप्पा कायम सांगायचे की नेहमी लढत राहायचं. अगं शिवा, तुला माहित नाही, ती जेव्हा मला तिच्यामध्ये आणि तुझ्यामध्ये कोणाला तरी एकाला निवडायला सांगते तेव्हा मला काय करायचं कळत. तेव्हा तू नेहमी त्यांना चूज करायचं, कारण त्यांचा हक्क जास्त आहे तुझ्यावर. आणि तुझं काय? हे बघ, मी त्यांचं एकदा मन जिंकलं ना की सगळं सोपं होईल. बघ शिवा, तू न करू शकशील. तुझ्यात तो चार्म आहे, पर्सनॅलिटी पण तशीच आहे, चार्मिंग. तुझा चार्म वर्क होतो. तुझ्यावर झालाय का वर? तुला जिंकलंय का मी? हो, तू लाजतोय? लाजत नाहीये मी. आपल्यात ना बाई उलटच असतं सगळं. म्हणजे मी लाजायला पाहिजे तर तू लाजतो. हे चुकीचं आहे. मी तुला इथे मदत करायला आलो आणि तू उलटे माझ्यावरच गेम टाकतीये. व्हॉट्सअप, तू माझी भाषा पण शिकला रे? माहिती आहे मला थोडी थोडी. ते चांगलंच आहे. पण मला एक सांग ना, की तू ते काय ते बोललात चार्म काय काय ते वर्क झालंय का? काही प्रश्न काही विचारते. झालंय का? तू काय झाला झालाय पण मित्र म्हणूनच आहे. हे चुकीचं आहे. चुकीचं आहे. मी पण करू नकोस या शिवा. काहीतरी घाबरवते का? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.